माझ्या लहान भावाने मला सांगितलं की जेव्हा मी ते करत असते तेव्हा आवाज कमी करावा, पण एक अडचण होती. मी तेव्हा घरी नव्हतेच. मी 20 वर्षांची आहे आणि माझा भाऊ डॅरेन 2 वर्षांचा आहे. मी आणि माझा बॉयफ्रेंड कोल गेल्या 1 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि तो प्रत्यक्षपणे आमच्या घरात राहायला आला होता. अलीकडेच डॅरेनने सेज नावाच्या मुलीला डेट करायला सुरुवात केली आणि ती कित्येक आठवडे आमच्याकडेच राहू लागली. जोपर्यंत काही विचित्र गोष्टी घडू लागल्या, तोपर्यंत सर्व काही ठीक वाटत होतं. एक रात्री मी जागी झाले तेव्हा कळलं की कोल कित्येक तासांपासून गायब होता. साधारण त्याच वेळी सेजने डॅरेनला सांगितलं की ती बाहेर एका मैत्रिणीशी बोलत आहे. आणि मग एक मोठा धक्का बसला. माझ्या लहान भावाने मला सांगितलं की माझ्या खोलीतून येणाऱ्या आवाजामुळे त्याला झोप येत नव्हती. पण मी तर रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या चुलत भावाच्या घरी होते. जेव्हा मी परत आले तेव्हा कोल आधीच झोपला होता. मग तो माझ्या बेडवर कोणासोबत मज्जा करत होता? मी डॅरेनला मेसेज केला आणि कळलं की अगदी त्याच वेळी सेजसुद्धा तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. आम्ही दोघांनी गोष्टींची तुलना केली आणि सगळं काही स्पष्ट झालं. शेवटी मी कोलचा फोन चेक करायचं ठरवलं. ते एक भयानक स्वप्न होतं. ते ज्या दिवसापासून भेटले होते तेव्हापासून एकमेकांना मेसेज करत होते. मला माझ्या बेडवर त्यांचा एकत्र असलेला एक व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये सेज त्याला स्पष्टपणे विचारत होती की ती माझ्यापेक्षा चांगली आहे का. मी ते पुरावे माझ्या भावाला पाठवले आणि आम्ही दोघांचा सामना केला. ते रडू लागले आणि माफी मागू लागले, जे खरं सांगायचं तर खूपच केविलवाणं होतं. माझ्या भावाने सेजला घराबाहेर काढलं आणि मी कोलला त्याचे सामान बांधून निघून जायला सांगितलं. त्याच्याकडे नोकरी नव्हती की गाडी, त्यामुळे तो तसा एक लुझरच होता. आता ते फसवणूक करणारे लोक गेले आहेत आणि मी आणि माझा भाऊ आमचं कुटुंब पुन्हा एकत्र मिळाल्यामुळे खूप आनंदी आहोत.